नमस्कार मंडळी, मी आपली मराठी मुलगी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी क्रिएशन. चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया. रात्रीचा अंधार गडद होत चालला होता. पावसाचे थेंब छपरावर जोरात आपटत होते आणि त्या जुन्या गावात एक विचित्र शांतता पसरली होती. गावाचं नाव होतं चांदणवाडी. तिथे राहायची सोरा, एक धाडसी पण संवेदनशील मुलगी. शहरातून नुकतीच ती आपल्या आजीकडे आली होती. गावातल्या लोकांनी तिला पहिल्याच दिवशी एक इशारा दिला होता, संध्याकाळनंतर जंगलाच्या बाजूला जाऊ नकोस, तिथे काहीतरी आहे. स्वराने हसून टाळलं. तिला या गोष्टीवर अजिबात विश्वास नव्हता. एक रात्री अचानक तिला आवाज ऐकू यायला, सोरा. ती घाबरून उठली. खिडकी उघडली. बाहेर पाऊस आणि काळोख होता. पण आवाज पुन्हा आला, यावेळी थोडा जवळून. तिचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. दुसऱ्या दिवशी तिने आजीला विचारलं. आजीचा चेहरा जरा गंभीरच झाला. तो आवाज 10 वर्षापूर्वीपासून येतोय. एक मुलगी हरवली होती त्या जंगलात. तिचं नावही सोरा होतं. सोराच्या अंगावर जरा काटाच आला. त्या रात्री आवाज पुन्हा आला, पण सोरा यावेळी घाबरली नाही. ती टॉर्च घेऊन बाहेर पडली, थेट जंगलाच्या दिशेने. पाऊस, वारा आणि झाडाची सळसळ, वातावरण भयानक झालं होतं. जंगलाच्या आत गेल्यावर तिला एक जुनी झोपडी दिसली. दार आपोआप किरकिरत उघडलं. आत एक जुना आरसा होता. अचानक आरशात तिचं प्रतिबिंब बदलायला लागलं. ते तिचं नव्हतंच. आरशातून एक मुलगी बाहेर आली. ओले केस, पांढरे कपडे आणि डोळ्यात वेदना. मी इथे अडकली आहे, मला सोडव. तीच ती हरवलेली सोरा होती. त्या आत्म्याने सांगितले, ती 10 वर्षापूर्वी पावसात हरवली आणि कुणालाही सापडली नाही. तिचा आत्मा त्या आरशात अडकला होता. कोणी माझं नाव घेतलं की मी त्यांना बोलवते, पण कोणीच इथपर्यंत येत नाही. सोराने धाडस करून आरसा फोडायचा निर्णय घेतला. तिने एक मोठा दगड घेतला आणि आरशावर जोरात मारला. काच फुटते आणि एक तेजस्वी प्रकाश पसरतो. आत्मा हसतो आणि हळूहळू नाहीसा होत जातो. धन्यवाद. पुढच्या दिवशी गावात विचित्र शांतता संपलेली असते. कोणताही आवाज नाही, भीती नाही. सोरा खिडकीतून बाहेर बघते आणि तिच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हसू असतो. संदेश, कधीकधी धाडसाने दुसऱ्याला मुक्ती मिळते आणि आपल्याला सुद्धा. तुम्हाला कथा कशी वाटली नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.